तर मित्रांनो, मगाशी आमचं या दोघांचं चॅलेंज लागलेलं की जो आम्ही एका मूवीबद्दल बोललो होतो त्याबद्दल जो चुकीचं सांगेल तो एकमेकांच्या ढेंग्याखालनं जाणार. तर चुकीचा ठरला आहे आम्ही. तर आता त्याला गोळ्याच्या ढेंग्याखालनं जावं लागणार. रूल इज रूल. तू थांब गोळी इथेच. चलो लेट्स गो. आता 4 चपात्या द्या. चला ओ आत्या 4 चपात्या. लवकर लवकर चला, वेळ नाही. जा लवकर जा. हा? कवर दे कवर दे. काय काय बोलतो? सरळ आजपर्यंत फक्त ऐकलं होतं. आज पहिल्यांदा केलं मी, पण शपथ ऐकलं होतं फक्त. कसं वाटते तुला माहिती आहे काय? अशी एक म्हण आहे की असं बोलतात की एकदा आलं की परत जायचं असतं, नाही तर हाईट वाढत नाही. परत जातोय सर जा. चालेल, माझी हाईट एवढी बस. बोना फिर भी बोना है. अयो. बोना फिर भी बोना है. चाहे वो पर्वत के शिखर पे पर्वत के शिखर पे खड़ा हो और देवता फिर भी देवता फिर भी है. देवता है. चाहे ढेंगो के नीचे से जाए. चाहे वो ढेंगो नीचे. मजा आली. आता गोळे तुझ्या ढेंग्याखालनं जाणार. काय जमत हा? वन डे. काय वन डे? काय डे 1 आहे तुझा आज. ये ते परत एकदा कर. वन डे. चला अजून एक काहीतरी लावायची. ए नको रे. अजून एक काहीतरी तू पिक्चरचं बोल. नको नको अजून छोटा छोटा होत जाईल मी. परत जा. मित्रांनो, येस सर. ही सेड हा सोशन गणपती बाप्पा मोरया. जावा घरी आपापल्या, जाऊन झोपा आता. इडली वडा मस्त होता. वेअर हेल्मेट बॅग ऑल्सो. ओ माय गॉड. टॉनी टार्क बोलतो. टॉनी स्टार्क. बाय. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि आत्ता उठलो आहे, म्हणजे आंघोळ झाली, सगळं फ्रेश झालो आहे. आणि काल आम्ही जे एडिटचं काम दिलेलं ते आत्ता मी एडिट करायला बसलो आहे. तर आज मला वाटतं दिवसभर मला हेच काम त्याचं कंप्लीट आधी करून द्यावं लागणार, कारण काल द्यायचं होतं. सो ते काल नाही दिलं तर मला आज द्यावं लागेल. तर काय नाही, मग आज करावं लागेल आता. तर आता बसतो कामाला आणि मस्त आपण आपलं आता काम कंप्लीट करू मित्रांनो. त्यानंतर मग निवांतपणे बोलू भाई आपण. चला पटापट आवरतो. तर मित्रांनो, आता वाजलेत 3:30 भाई. आणि असले डोळे दुखायला लागलेत ना आता माझे. एडिटची स्क्रीन बघून 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 डोकं दुखायला लागलं आता. विचार करते आज एडिट झाल्यावर असं कुठेतरी बाहेर जाऊया, म्हणजे बाईक काढूया आणि असं कुठेतरी जाऊया. काय म्हणतात, असंच एक रॅन्डम थॉट आला की बाहेर कुठेतरी असंच जाऊ, फिरून येऊ जरा. लेट्स सी, आधी काम तर पूर्ण करू. म्हणजे मला वाटतं मला अजून अर्धा 1 तास लागणार आहे सगळं कंप्लीट करायला. आणि त्यानंतर एक्सपोर्ट केल्यानंतर काय त्यात चेंजेस आली, वर खाली झालं तर मग ते चेंजेस वेगळे. चला जातो मी. मला अशा वेळेस जरांगे पाटील आठवतो. बस जिरली आमची. चला फटाफट एडिट करूया आणि मग बोलूया. तर फायनली मित्रांनो, आता वाजलेत किती भाई, 4:37. तर एडिट झालं आहे. आता मी एक्सपोर्ट करून पाठवलं आहे. आता चेंजेस यायची वाट बघते. काही चेंजेस आले तर ठीक आहे, मग ते चेंजेस करायचे आहेत. बाकी आजच माझ्याकडनं तर व्हिडिओ डन झाला. आता बघूया समोरनं काय अपडेट येतो. तर आता विचार करतो जरासा एक क्विक नॅप काढतो. जरा डोळे बंद व्हायला लागलेत तर विचार करतो की जरा झोपतो आणि मग त्यानंतर उठतो आणि मग बघतो जर कुठे बाहेर जाता आलं तर आज बाहेर जाऊया. घरी बसून वैताग आला, कारण
झालं आजचं काम झाले. आता मी बऱ्यापैकी फ्री आता याचं जास्त काही काम नाही. उद्या कदाचित एक शूट आहे, त्याला आता थोड्यात मी कॉल करून कन्फर्मेशन घेईन की टाईम किती वाजता आहे, काय कसं काय, तर ते बघू आता थोड्या वेळाने त्याला कॉल करेल. तर आता वेळ झाली एक छोटीशी वामक उक्षी घ्यायची. चला मित्रांनो, वामक उक्षीनंतर भेटू. आता रात्रीचे वाजले ते 9. त्यानंतर झोपलो मी, झोपून उठलो, त्यानंतर करेक्शन आले थोडे ते व्हिडिओला घेऊन. मग ते व्हिडिओचे करेक्शन वगैरे सगळं केलं भाई आज, आणि मग व्हिडिओ पाठवला आहे. आय होप आता डन होईल, त्याच्यात काही करेक्शन येणार नाही. तर ते सगळं झालं आणि मी बोललो की जरा घराबाहेर यावं. तर सकाळपासून भाई आत्ता घराबाहेर पडलो आहे. तर आता आपल्याला आपले बाकीचे मित्र भेटतील, त्यांना भेटूया. आणि मला असं वाटतं की एक आज 2-4 प्रश्न असे सगळ्यांना विचारूया. एक थोडीशी अशी एक ॲक्टिव्हिटी, फन ॲक्टिव्हिटी असा काहीतरी प्रकार आपण करूया. तर सगळे आल्यावर जरा 2-3 प्रश्न विचारू, हे उत्तर दे सगळ्यांना. मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्यायचं. ती माझी कधी, तुझा तर वय काय? 24 कंप्लीट, 25 म्हणजे. तर आत्तापर्यंतचं तुझं एक म्हणजे तू जेवढा एक्सपिरियन्स केला आहे त्यातली एखादी लाईफ ॲडवाईस मला सांग. लाईफ ॲडवाईस? हां, किंवा आत्तापर्यंत जेवढं एक्सपिरियन्स केलं तेवढं, आत्तापर्यंत जेवढं एक्सपिरियन्स केले तेवढं त्यातलं. काय नाही, सर्कल छोटा ठेवा. हां, सर्कल छोटा ठेवा म्हणजे बाकी जरा गोष्टीपासून काय? अरे नीट काय, सर्कल छोटा ठेवा आपला, आणि बाकी काहीच नाही. बाकी काय एवढंच. हां, बाकी टेन्शन फ्री राहाल, बाकी काय नाही. सर्कल छोटा ठेवायचा. बस. आणि अजून लाईफला घेऊन अजून एखादी ॲडवाईस अजून एखादी काय आता विचार कर. वाटेल ते स्पष्ट बोलावं असं माझं मत आहे. काय बोलतो? क्लिअर राहावं. दे फोन. काय मनात नाही ठेवायचं. खरं की काय? बस. या 2 लाईफ ॲडवाईस शुभम काटेकर, थँक्यू. आता टिकायला वगैरे आलं की त्याला पण विचारे. अंजली, तुझं हे काय वयवर्ष काय आता? ते पोरींना कधी विचारायचं नसतं. ठीक आहे, चल जेवढं केवढं असेल तुझं वय असेल 30-35 काहीतरी. 30-35 बोलला. तुमचं जेवढं आहे तेवढं माझं. हां आपण सेम एज. ठीक आहे, म्हणजे आपण आता 28 व्हायचे. तू टिकायच्या व्हायची आहे ना? एवढी लहान नाही. शपथ लहान बोलली. जाऊ दे, ऐक, प्रश्न महत्त्वाचा आहे की आत्तापर्यंत जेवढे वर्ष झाले तुला, त्याच्यातला तू एक लाईफ ॲडवाईस काय देणार? एक अजून नको लवकर. यार मला नाही आठवते आता. तू एक्सपिरियन्स केलं याच्यातनं, तू काय सांगणार लाईफबद्दल एक काहीतरी, की हा सल्ला माझ्याकडून तुम्हाला जेवढा मी आता एक्सपिरियन्स केला त्यातनं. कोणतंही नातं इझिली तोडायचं नाही. ये वा ये अजून एक अजून एक तडकाफडकी तोडायचा. हा म्हणजे रागात. करून खूप विचार करून तोडायचं. अरे तसं नाही, मग म्हणजे असं सहसा कोणाला असं जाऊ द्यायचं नाही असं माझं म्हणणं. ओके. आणि अजून एक जर सांगायचं असेल तर ठीक आहे, 2005 बॉर्न. तुझा एक्सपिरियन्स नसेलच काय, पण जाऊ दे तरी. नाही आता तरी आज काय जेवलास? आज तू सांग तुझा काय एक्सपिरियन्स. खूप एक्सपिरियन्स असतात मोठ्यांपेक्षा. काय बोलते बाय? एखादा एक्सपिरियन्स सांग, लाईफ ॲडवाईस असं तू आत्तापर्यंत शिकलाय त्याच्यातनं एखादी गोष्ट सांग. पैसेच कमवा, बाकी काय नका करू. पैसे कमवा, खरं, बाकी काय नाही करायचं. मित्रांबरोबर नाही फिरायचं, टाइम नाही स्पेंड करायचा. पैसे असेल तर सगळं करू शकतो का? मित्रासोबत फिरू पण शकतो. असं काय रे? आता काय तुझ्याकडे पैसे, माझ्याकडे ना, ह्याच्याकडे पैसे, तरी फिरतोय ना आपण बाहेर. पैसे नाही. अशी किती आहेत अशी? उडत तर असतील ना सगळे. आणि मला सांग, मग लहानपणापासूनचे मित्र असतात त्यांचं काय? त्यांनी पैसे कमवायचे आणि एकत्र फिरायचं. अरे तू मला सांग, पैसे असेल तरच फिरणार ना. तर तुला असं सांगायचं की हा भाई हे असं आहे, फिरा फक्त फिरा आणि फिरवा दुसऱ्याला. हा बोलतो व्यसन करू नाही. हा.
व्यसनापेक्षा फिरायला पैसे घालवा. तर अशा प्रकारच्या लाईफ ॲडवाईस आपल्याला मिळालेत मित्रांनो. बस एवढंच होतं आज पुढचं. चला. काटेला विचार. काटेने काय सांगितलं? काटेने सांगितलं की तुमचा सर्कल छोटा ठेवा, म्हणजे डोक्याला जास्त ताप नव्हतं. मग तू तुला काय वाटतं? पहिला कोणाला विचारलं? काटेलाच विचारलं की मला काय वाटतं. मला असं वाटतंय की डू वॉट यू लव्ह मित्रांनो. तुम्हाला जे वाटतं ते करा. चूक बरोबर बघू पुढचं पुढे, म्हणजे तुम्हाला एवढं वाटतं पण ते चुकायचं नाही. हा नाही तसं नाही, पण जे वाटतंय ते करा. त्याच्यात कुठल्या पण फील्डमध्ये तुम्हाला काय काम करायचं असेल, कामाला घेऊन जे काय वाटतं ते खरंच करा आणि बिंदास करा. वन साईड भेडा बाय सगळीकडे. आणि मला असं वाटतं की जिथे आपल्याला तेवढं मिळत नाही तिथल्या त्या गोष्टी सोडून द्या भाई. बरोबर की नाही? म्हणजे जिथे आपली व्हॅल्यू नाही तिथे आपली व्हॅल्यू बनवा. या भावाला पण विचार. या भावाला पण विचार. ए तुझं वय वर्ष जे काय असेल आतापर्यंत तू तुझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलेली एखादी गोष्ट सांग. बिलीव्ह इन कर्मा बोला. हा बाय स्वतःला सांगतो. कोणाला सांगतोय भाय तू? ऍडवाइस येतोय ह्याला, याचा व्हिडिओ काढून पाठवून ठेवतो याला. चुकला की लगेच व्हिडिओ दाखवायचा याला. चुकला की लगेच व्हिडिओ. तर मित्रांनो आज पुरता भाई एवढाच व्हिडिओ होता. मजा आली. असं काहीतरी असं दररोज काहीतरी एक वेगळी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. 4 प्रश्नाचे दररोज काढून ठेवले पाहिजेत आणि सगळ्यांना विचारले पाहिजेत. मस्त मजा येते. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल भाई तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा भाई. हां आता लगेच एडिट करणार भाई. लगेच अपलोड. तर असं सगळं हाय भाई. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत भाई लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. कसं वाटलं डिंगे खायला जाऊन? फर्स्ट टाइम बघितलं असं. विशेष नाही वाटत आहे, पण ते डोक्याला काय लागलं मला ते असं पटकन कळलं नाही मला. टपली दिली. ह्याच्यात हात वरती होते. टपली कोण दिली?